नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय आता 5वी पॅट परीक्षा मराठी विषयावरती मित्रांनो. आज आपण चर्चा करतोय. तर या ठिकाणी ही एक प्रश्नपत्रिका जी आपण SCRTच्या बोर्डाच्या वेबसाईटवरून ही प्रश्नपत्रिका मला मिळालेली आहे. तर त्या वेबसाईटवरती ही प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळेल. ही हवी असेल तुम्हाला प्रश्नपत्रिका याची PDF फाईल हवी असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ही प्रश्नपत्रिका 5वीची आणि इतर विषयांच्या सुद्धा प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकताय. बघा, इथं सगळ्यात अगोदर तुम्हाला पहिली गोष्ट इथं तुमचं नाव लिहायचं आहे. विद्यार्थ्यांचं नाव इथं तुम्हाला व्यवस्थित लिहायचं आहे. नाव लिहिल्यानंतर इथे तुमचा हजेरी क्रमांक, इथं शाळेचं नाव, शाळेतल्या शिक्षकांना विचारून तुम्ही इथं केंद्राचं नाव, त्याच्यानंतर तालुका, जिल्हा आणि तारीख या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे. ओके. यानंतर तुमचा एखादा पहिला प्रश्न अशा प्रकारचा असू शकतो. आता ही एक फॉर्मॅट आहे. या पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा थोडेसे इकडे तिकडं होऊ शकतात, बदलले पण जाऊ शकतात. प्रश्न क्रमांक पहिला जो आहे, शब्द ऐकून लिही. शाळेमध्ये शिक्षक तुम्हाला 10 शब्द सांगतील. ते 10 शब्द नीट ऐकायचे आहेत आणि ते ऐकून तुम्हाला लिहायचे आहेत. किंवा काही तोंडी प्रश्न तुम्हाला विचारले जातील. एखादी ऑडिओ क्लिप तुम्हाला ऐकवली जाईल आणि ती ऑडिओ क्लिप ऐकून तुम्हाला त्या ऑडिओ क्लिपवर आधारित काही प्रश्न विचारले जातील. त्या प्रश्नांची उत्तरे लिहा, असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. याचबरोबर मित्रांनो, दुसरा जो प्रश्न आहे तो आपल्याला काय आहे, खालील उतारा मनात वाचा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा. हा उतारा आपल्याला मनामध्ये वाचायचा आहे आणि तो वाचून आपल्याला प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. बघा, उतार्यात काय दिलंय, माणिकच्या वडिलांचे नाव बंडोजी इंगळे ठाकूर व त्यांच्या आईचे नाव मंजुळा. तो लहान असताना त्याच्या आईने त्याला आपल्या आजोळी वरखेडला नेले. तिने त्याला आकडोजी महाराजांच्या सानिध्यात ठेवले. महाराजांनी त्याला तुकड्या हे नवे नाव दिले. तुकडोजीने त्यांना गुरु मानले. तुकडोजी 14 वर्षाचे असतानाच त्यांनी घर सोडले व ते रामटेकच्या जंगलात भटकू लागले. तेथे कंदमुळावर गुजारण करत त्यांनी हठयोगाचा अभ्यास केला. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासींचे पाडे व भटक्यांची पाले धुंडाळत ते फिरले व तेथे गरीब माणसांमध्ये रमले. खेळ शर्यतींमध्ये पोहणे, धावणे, घोड्यावर बैलांवर नियंत्रण साधणे, गाणे रचणे, वाद्य वाजवणे, मोठ्या ढोलांच्या तालावर नाचणे अशी विविध कौशल्य त्यांनी आत्मसात केली. हिंदी, उर्दू व मराठीतील स्वतःचीच कवने ते खंजिरीच्या तालावर बेभान होऊन गात असत. ऐकणारे तल्लीन होऊन तासनतास डोलत असत. त्यांच्या या आगळ्या गुणसंपदेमुळे लोक त्यांना देवबाबा म्हणू लागले. बघा, तुकडोजींचे पूर्ण नाव काय? तुकडोजींचे पूर्ण नाव बघा, माणिक बंडोजी इंगळे ठाकूर तुम्ही असं म्हणू शकताय, किंवा माणिक बंडोजी इंगळे ठाकूर असं तुम्ही पूर्ण नाव लिहू शकताय. ओके. त्याच्यानंतर बघा, कारण माणिकच्या वडिलांचे नाव माणिक असं लिहू शकता. पुढचा, त्याच्यानंतर तुकडोजी कोणत्या भाषेत कवने रचू लागले? तर हिंदी, उर्दू व मराठी भाषेमध्ये ते कवने रचू लागले. मग इथे लिहायचं हिंदी, उर्दू व मराठी भाषा व मराठी भाषेमध्ये ते कवने रचू लागले. तुकडोजींनी कोणकोणती कौशल्य आत्मसात केली? तर त्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकताय की बाबा, तुकडोजींनी आत्मसात केलेली कौशल्य बघा या ठिकाणी इथं दिसतात. एक मिनिट बघा, इथे बघा, शर्यतीमध्ये पोहणे, धावणे, घोड्यावर बैलगाड्यांवर नियंत्रण साधणे, गाणे रचणे, वाद्य वाजवणे, मोठ्या ढोलाच्या तालावर नाचणे या कौशल्य ते शिकले. तर ही कौशल्य तुम्ही या ठिकाणी इथं लिहू शकता. पुढचा मुद्दा आहे, खालील कविता मनात वाच आणि प्रश्नांची उत्तरे लिही. ही जी काही कविता तुम्हाला दिली ही मनामध्ये वाचायची आहे. बघा, ओढाळ वासरू राणी आले फिरू. बघा, ओढाळ वासरू राणी आले फिरू, कळपाचा घेरू सोडून या, कानामध्ये वारे भरून या न्यारे, फेर धरी फिरे रानोमाळ, मोकाट मोकाट अफाट अफाट, वाटेल ती वाट धरू लागे, विसरुनी भान भूकनी तहान, पायाखाली रान घाली सारे, थकोनिया खूप सरता हुरूप, आठवे कळप तया लागी, फिरू जाता मागे दूर जाऊ लागे, आणखीच भागे भटकत, पडता अंधारू लागले हंबरू, माय तू लेकरू शोध घेई. तर या ठिकाणी तुम्हाला इथे हे जे काही प्रश्न या कवितेवर आधारित दिलेले आहेत, तर या प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायची आहेत. अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. कविता सुद्धा थोडीशी बदलू शकते, पण असे प्रश्न आपल्याला येऊ शकतात. चौथा प्रश्न बघा, खालील निवेदनाचा नमुना वाच आणि प्रश्नांची उत्तरे लिही. आता हा जे निवेदन आहे ते वाचायचं आहे आणि यावर आधारित प्रश्न आहेत. बघा, दिनांक 1 जानेवारी 2018 सर्व जनतेस जाहीर निवेदन करण्यात येते की स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पथनाट्य कला पथकाच्या माध्यमातून गावोगावी जनजागृती करावायची आहे. या उपक्रमासाठी इच्छुक पथनाट्य मंडळांनी व कला पथकांनी दिनांक 5 जानेवारी रोजी ढाल, मृदुंग, वेशभूषा, ध्वनिक्षेपक इत्यादी साहित्यांसह जिल्हा परिषदेच्या मुख्य सभागृहात सादरीकरणासाठी
सकाळी 10 वाजता उपस्थित राहावे. निवड समिती योग्य त्या मंडळाची कलापथकाची निवड करेल. निवड झालेल्या मंडळास कलापथकास मानधन देण्यात येईल. ओके. स्वच्छता व पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद बुलढाणा. आता बघा हे निवेदन कोणत्या विभागाकडून करण्यात आलेले आहे? बघा हे 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 जे आहे बघा विभाग जो आहे स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आलेले आहे. इथे दिले बघा स्वच्छता व पाणी पुरवठा विभाग. इथे लिहू शकतो स्वच्छता व पाणी पुरवठा विभाग. पाणी पुरवठा विभाग या ठिकाणी आपल्याला लिहिता आलं पाहिजे. झालं. पुढचा पॉईंट बघा, कोणकोणत्या माध्यमातून गावोगावी जनजागृती करण्यात येणार आहे? तर या ठिकाणी पथनाट्य आणि कलापथक. पथनाट्य आणि कलापथक या ठिकाणी आपल्याला लिहिता येऊ शकतं. पथनाट्य व कलापथक. पथनाट्य व कलापथक. कलापथक ओके यांच्या माध्यमातून असं लिहिता येईल. सादरीकरणासाठी कोणकोणत्या साहित्य व किती वाजता उपस्थित राहण्यास सांगितलेले आहे? आता या ठिकाणी सादरीकरणाचा जर तुम्ही विचार केला तर इथं साहित्य म्हटले बघा. साहित्याचा जर तुम्ही विचार केला तर बघा इथं त्यांनी सांगितलेलं आहे. एक मिनिट, बाकी सगळं आपण जरा रफ करू म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित दिसतील. इथं या ठिकाणी किती वाजता उपस्थित राहायला सांगितले तर सकाळी 10 वाजता उपस्थित राहायला सांगितलं आपल्याला. बघा इथं दिलेलं आहे. बघा इथं दिले सकाळी 10 वाजता. आणि साहित्य काय बघा 5 जानेवारी रोजी ढोल, मृदुंग, वेशभूषा, ध्वनिक्षेपक इत्यादी साहित्यांसह जिल्हा परिषदेच्या मुख्य सभागृहात सादरीकरणासाठी सकाळी 10 वाजता उपस्थित राहावे असं लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. झालं. पुढचा प्रश्न बघा, खालील दिलेल्या सूचनेनुसार सोडव. बघा प्रत्यय लावून शब्द लिही. धीट धिटाई, चपळ चपळाई असं या ठिकाणी लिहू शकतो किंवा चपळ चपळाई. अशी पळत का आलीस तू, अशी पळत का आलीस हळू यायचंस. अशी पळत का आलीस हळू यायचंस. विरामचिन्हाचा उपयोग करून तुम्ही असं लिहू शकता, अशी पळत दुहेरी अवतरण चिन्हात पळत का आलीस. आलीस का आलीस नंतर एक प्रश्नचिन्ह, कारण हा प्रश्न आहे. मग एक स्वल्प विराम द्या. हळू यायचं, हळू यायचं, याचं मग पूर्ण विराम आणि मग या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही दुहेरी अवतरण चिन्ह देऊ शकता. का आलीसच्या इथं प्रश्नचिन्ह देऊन एक कॉमा द्यायचा फक्त, बस, बाकी काहीच नाही करायचं. चिन्ह द्यायचं आणि एक स्वल्प विराम. क बघा, खालील वाक्यातील नाम ओळखून त्या नामावरून नवीन वाक्य पुन्हा लिही. ती खूप छान चित्र काढते. आता ती जी आहे ते नाम आहे. नाम कोण आहे बाबा? ती खूप छान चित्र काढते. अजून एक वाक्य बाबा हे नाम घेऊन, ती खूप छान लिहिते. ती खूप छान या ठिकाणी ती खूप छान लिहिते. खूप छान लिहिते किंवा खूप छान निबंध लिहिते असं सुद्धा म्हणता येऊ शकतं. कंसातील योग्य त्या सर्वनामाचा वापर करून रिकाम्या जागा भर. बघा आमच्या शाळेत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. टिंब सर्वजण उत्साही होतं. मग इथं आम्ही सर्वजण येईल. आम्ही सर्वजण उत्साहित होता असं म्हणता येईल. उद्घाटनाला प्रमुख पाहुणे आले. साक्षीने स्वागत गीत म्हटले. टिंब खूप आनंदी होते. कोण बाबा? कोण आनंद होती? ती आनंद होती. ती खूप आनंद होती. ती खूप आनंदी होती असं म्हणू शकतो. दोन्ही दिवशी त्यांनी प्रयोग सादर केला. प्रमुख पाहुण्यांनी माझे कौतुक केले. टिंब त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले असं येईल. आणि मी प्रयोग सादर केला. दोन्ही दिवशी मी प्रयोग सादर केला असं म्हणता येईल. ओके. पुढे बघा, पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दसमूहाऐवजी कंसातील योग्य वाक्प्रचाराचा वापर करा. बघा, पतीच्या निधनानंतर गोदावरी मुलांच्या शिक्षणासाठी झपाटून कामाला लागली. शिक्षणासाठी कंबर कसली असं म्हणता येईल. कंबर कसली, कसली. पूर्ण वाक्य लिहायचंय आणि पुढे कंबर कसली, झपाटून कामाला लागली काढायचंय आणि त्याच्याऐवजी कंबर कसली असं लिहायचंय. वरील वाक्यातील रिकाम्या जागी कंसातील क्रियापदाचे योग्य रूप लिहा. बाहेरगावी गेलेली निकिता कालच परत आली. इथं आपल्याला लिहिता येईल कालच परत आली. वाचणे या क्रियापदाचे भूतकाळी रूप वापरून वाक्य पूर्ण करा. विजयने गोष्टीचे पुस्तक वाचले. वाचले असं आपल्याला म्हणता येईल. हे भूतकाळी रूप झालं. पूर्णविराम. बघा, कंसातील दिलेल्या विशेषणांपैकी योग्य विशेषण रिकाम्या जागी लिहा. आता विशेषण लिहायचंय. अमितने तिला टिंब पेरू दिला. आता पेरू कसा असू शकतो? गोड असू शकतो. रजनी टिंब दुलईतून बाहेर पडली. मग इथं उबदार येईल. उबदार. बाहेर पावसाची टिंब सुरू होती. काय सुरू होती? भुरभुर सुरू होती. पावसाची भुरभुर सुरू असते. भूर. काल बाबांचा टिंब वाढदिवस होता. 40वा येईल. 40वा. काल बाबांचा 40वा वाढदिवस होता. 40वा किंवा 10वा सुद्धा येऊ शकतं.
पण 10वा वाढदिवस बाबांचा नसू शकतो. बाबा काय एवढे लहान नसतील, 40वाच येईल. पुढे बघा, खालील दिलेल्या प्रसंगाच्या आधारे एक गोष्ट लिहा. आता हा जो प्रसंग आहे, शाळेत क्रीडा स्पर्धा आहे, क्रिकेटची मॅच सुरू होती, मुले आनंदाने जल्लोष करीत होती, विजय फलंदाजी करत होता, मुले विजय विजय असे ओरडत होती आणि अचानक समोरच्या खेळाडूने एक चेंडू जोरदार टाकला आणि विजयच्या डोक्याला लागला. अशा पद्धतीने तुम्ही एखादी कविता वगैरे या ठिकाणी अशा प्रकारे ही कथा जी आहे ती तुम्हाला पूर्ण करता आली पाहिजे. पुढचा प्रश्न बघा, खाली काही शब्द दिलेले आहेत, त्या शब्दांच्या आधारे गोष्ट तयार करून लिहायचे. झोपडी, उंट, पेन्सिल, सायकल यांचा आधार करून यांच्या आधारे तुम्ही एखादी गोष्ट तयार करू शकताय. ओके, ती गोष्ट तयार करून तुम्हाला लिहायचे. तर अशा पद्धतीनं मित्रांनो ही प्रश्नपत्रिका आपण बघितलेली आहे इयत्ता 5वीची. तर नक्कीच व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा जो आपला पेपर आहे गणिताचा त्यावर आपण चर्चा करू. तर आज इथेच थांबूयात. सर्वांना धन्यवाद. बाय. लवकरच भेटूयात दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये. ही प्रश्नपत्रिका हवी असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो. त्या लिंकवर क्लिक करून ही प्रश्नपत्रिका तुम्ही डाउनलोड करू शकता. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.